नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज शंकर ठेटे यांच्या प्लॉटवर आलो आहे दुगाव येथे। आज आपण 5-6 दिवसापूर्वी यांच्या इथं एक स्प्रे घेतलेला होता, सुकिओ कंपनीचा DKP 3-32-42। तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आलेले आणि त्यांना ते रिझल्ट आपल्याला शंकर भाऊ स्वतः सांगतील काय रिझल्ट आले आणि कसं त्यांना त्याचं समाधानी आहे का नाही। नमस्कार सर, मी शंकर दशरथ थेटे। माझा नंबर 77 दुगाव। मी DKP कंपनीचं 3-32-42 हे स्प्रेसाठी सरांनी दिलं होतं 250 ml प्रमाणे। तर खूप सुंदर रिझल्ट आला, फुटवे, ग्रीनरी आणि शेंड्या आपल्या पेऱ्यामधलं अंतर पण कमी आहे। मी प्रत्येक शेतकऱ्याला सजेशन करतो की हे शेतकऱ्यांनी वापरावा, ही माझी इच्छा आहे। तुम्हाला बघायचं असेल तर मी 10-1 गल्ल्या सोडलेल्या आहे, त्याच्यात पण तुम्ही बघावं ही इच्छा आहे बा असं। आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं ही माझी इच्छा आहे बा। बाकी फळामध्ये काही बदल? फळामध्ये आणि फुलामध्ये पण चांगलं आहे, फुलं पण चांगले आणि बऱ्यापैकी फुलं एकदम, आणि शेंड्याचं अंतर, पत्ती रप आणि व्यवस्थितपणा आहे, ग्रीनरी जास्त आहे आणि झाड पण भरलेलं आहे। खूप सुंदर रिझल्ट आहे माझ्याच। मी शेतात त्यांनी दिल्यानंतर मी वापरल्यानंतर खूप मला रिझल्ट जाणवला आहे। तर मी शेतकऱ्यांना सजेशन करतो का शेतकऱ्यांनी 3-32-42 हे वापरावं। धन्यवाद। तुम्ही पाहू शकतात ह्या गल्लीला आपण 3-32-42 मारलेलं आहे, त्याचे रिझल्ट पाहू शकतात। आणि तीच त्याच्या कंपॅरिझनला ही गल्ली, ह्या गल्लीला मारलेलं आहे। तर इथले तुम्ही फुटवा वगैरे पाहू शकतात, काय बदल वाटतोय। एक जर तुम्ही असं इथून ऑब्झर्व केलं तर लेफ्ट साईडचे जे त्याच्यामध्ये खटकी वाटते, इकडं न मारलेलं आहे आणि इकडे मारलेलं क्षेत्र आहे। इथं फ्लावरिंग जास्त आहे, फळाची साईज बी बऱ्यापैकी वाढलेली आहे, ग्रीनरी वाढलेली आहे, फुलांची संख्या वाढलेली आहे, पत्ती रफ झाली आहे, असा त्याच्यामध्ये बदल दिसतोय। धन्यवाद।